हॅलो मंडळी, आज आपल्याला डोनटचा ऑर्डर आलेला आहे. तर मी हा डोनटचा असा डो तयार करून घेतलेला होता आणि मग मी त्यानंतर त्याला असं कट पण करून घेतलं ग्लास आणि आपल्या केक बनवण्याचे जे नोझल असतात त्यांनी. आणि त्यानंतर मग मी त्याला असे फ्राय वगैरे करून घेतले आणि मग एक एक करत किंवा दोन दोन करत असं करून त्याला मी पूर्णपणे फ्राय केले. माझे हे 10 ते 12 डोनट्स तयार झाले होते आणि ते असे छान फुगले पण होते. त्याचं तुम्ही फ्लफीनेस बघू शकता, व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी ते, आणि ते तुम्ही बघू शकता. मग त्यानंतर मी व्हाईट आणि ब्लॅक चॉकलेटने त्याला गार्निशिंग करून घेतलं. तर आधी मी ब्लॅकवाले करून घेतले, त्यावर मी व्हाईटने असं थोडं डिझाईन्स करून घेण्याचा प्रयत्न करते आहे. त्याला पण असं छान डिझाईन करून घेतली आणि मग त्यावर स्प्रिंकल वगैरे टाकून त्याला गार्निशिंग करून घेतलं. आणि मग जे ब्लॅक आणखी 4-5 वाचलेले डोनट्स होते त्यावर मी व्हाईट चॉकलेटनी गार्निशिंग करून त्यावर ब्लॅक चॉकलेटनी डिझाईन तयार करून घेतली. आणि त्यावर पण मी आधी गोल्डन जे मणी येतात ते टाकून घेतले, पण ते काही व्यवस्थित वाटत नव्हते, म्हणून मी त्यावर पुन्हा हे जे स्प्रिंकल येतात तेच टाकून घेतलेले आहे. आणि अशा प्रकारे मी डिझाईन्स तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याला मी व्हाईट चॉकलेटनी व्हाईट चॉकलेटनी त्याला कोट केला आणि त्यानंतर त्याला ब्लॅक चॉकलेटनी अशी डिझाईन करून घेते आहे. आणि मी वेगवेगळी डिझाईन करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून ते कसे दिसतात ते मला बघायचं पण होतं, कारण की मी पण फर्स्ट टाईम डोनट्सला गार्निशिंग करत होते. आणि मग माझ्याकडे डोनट्स पॅक करायला बॉक्स नव्हता, तर मी बघा हा बॉक्स अरेंज केलेला आहे जो कप केकचा आहे. आणि तुम्ही बघू शकता मी त्यामध्ये डोनट्स हे कशा प्रकारे पॅक करून घेतलेले आहे आणि ते छान पण पॅक झालेले आहे. त्यामध्ये मला असं वाटलं की ते कप केकचं आहे तर त्यात होईल किंवा नाही होईल, पण ते छान झालेले आहे. आणि आता ते तयार आहे ते कस्टमरकडे जायला. थँक्यू, धन्यवाद. तुमचा दिवस शुभ जाओ.